नेक्स्ट पॉईंट इज अ मेमरी. नेक्स्ट पॉईंट इज अ मेमरी. मेमरी म्हणजे काय थोडक्यात की प्रत्येकाला माहिती आहे मेमरी म्हणजे काय असतं की मेमरीत काय थोडक्यात ती एक प्रकारचा काय स्टोरेज पार्ट आहे. मेमरीमध्ये आपण इन्फॉर्मेशन्स रेकॉर्ड किंवा डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. मेमरी म्हणजे काय थोडक्यात की स्टोरेज फॅसिलिटी, स्टोरेज एरिया. ओके. इंट्रोडक्शन. नेक्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन रिगार्डिंग अ मेमरी. इट्स अ स्टोरेज फॅसिलिटी. रिसेंटली मेमरी यूज इन अ मॅग्नेटिक टेप, बट नाउ अ डेज सेमी कंडक्टर मेमरी यूज. ओके. मेमरी काय एक प्रकारची काय स्टोरेज फॅसिलिटी आहे, स्टोरेज एरिया आहे. त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. कुठं? मेमरीमध्ये. रिसेंटली मेमरी कशी यूज केलेली असते, मॅग्नेटिक टेपमध्ये असते मेमरी, मॅग्नेटिक टेपमध्ये. बट नाऊ अ डेज सेमी कंडक्टर मेमरी यूज. पण सध्या कोणत्या प्रकारची मेमरी यूज केलेली असते, सेमी कंडक्टर रिलेटेड मेमरी यूज केलेली असते. का बरं? ड्यू टू स्मॉल साईज, लो कॉस्ट, हाय स्पीड अँड हाय रिलायबिलिटी अँड इझी ऑफ एक्सपान्शन ऑफ मेमरी साईज. ओके. म्हणजे सध्या सेमी कंडक्टर रिलेटेड मेमरी यूज केलेली असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन रेकॉर्ड काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. पण का बरं सेमी कंडक्टर मेमरी यूज केलेली आहे? कारण त्याची साईज कशी आहे, स्मॉल साईज आहे, लो कॉस्ट आहे, हाय स्पीड आहे, हाय रिलायबिलिटी आहे आणि इझी ऑफ एक्सपान्शन म्हणजे साईज ही कमी जास्त होऊ शकते इझिली. त्यामुळं सध्या कोणत्या प्रकारची मेमरी यूज केलेली असते, सेमी कंडक्टर मेमरी यूज केलेली असते. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट इज अ मेमरी ऑर्गनायझेशन. आता हे मेमरी ऑर्गनायझेशन म्हणजे काय असं थोडक्यात की एकदा सेमी कंडक्टर मध्ये जर मेमरी स्टोअर केली, म्हणजे सेमी कंडक्टरच्या टाईपमध्ये मेमरी स्टोअर केली, ती कशा प्रकारे स्टोअर होते त्या प्रोसिजरला, त्या प्रोसेसला काय बोलतात, मेमरी ऑर्गनायझेशन बोलतात. पण ते कशा प्रकारे होते ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. हिअर फिलिप फ्लॉप. हे फिलिप फ्लॉप काय आहे, फिलिप फ्लॉप एक प्रकारचं सर्किट आहे. कोणतं सर्किट आहे, डिजिटल सर्किट्स. म्हणजेच काय ते सेमी कंडक्टर सर्किट आहे. ठीक आहे. फिलिप फ्लॉप इज अ 1 बीट मेमरी सेल. म्हणजे फिलिप फ्लॉप मध्ये आपण काय करतो की 1 बीट मेमरी स्टोअर केली जाते, त्याला काय बोलतात, 1 बीट मेमरी सेल बोलतात. ठीक आहे. हेन्स फिलिप फ्लॉप इज द बेसिक इलेमेंट ऑफ द सेमी कंडक्टर मेमरी. फिलिप फ्लॉप काय आहे, बेसिक इलेमेंट आहे ऑफ सेमी कंडक्टर मेमरीचं. ठीक आहे. धिस इन्फॉर्मेशन स्टोअर इन अ बायनरी फॉर्म. म्हणजे फिलिप फ्लॉपमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, ती इन्फॉर्मेशन 1 बीटची असते. त्या फिलिप फ्लॉप म्हणजे थोडक्यात काय, ती एक प्रकारची सेमी कंडक्टर मेमरी आहे. ठीक आहे. आणि ती इन्फॉर्मेशन म्हणजेच तो डेटा म्हणजेच ते रेकॉर्ड हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं, बायनरी फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. देअर आर नंबर ऑफ लोकेशन्स इन अ मेमरी चिप. म्हणजे ती सेमी कंडक्टर मेमरी जी आहे ती एक प्रकारची काय असते, मेमरी चिप असते. त्या चिपमध्ये काय असतात, नंबर ऑफ लोकेशन्स असतात. लोकेशन म्हणजे काय की त्या मेमरी चिपमध्ये काय असते की नंबर ऑफ लोकेशन असतात. त्या लोकेशनलाच काय बोलतात, ॲड्रेस बोलतात. म्हणजे एखादं रेकॉर्ड, एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादा डेटा हा कुठं स्टोअर आहे त्या जागेला काय बोलतात, लोकेशन बोलतात किंवा काय बोलतात, ॲड्रेस बोलतात. आता कसं तुमचा घरचा ॲड्रेस असतो, कॉलेजचा ॲड्रेस आहे, तसंच ते रेकॉर्ड, ती इन्फॉर्मेशन किंवा तो डेटा त्या चिपमध्ये कुठं स्टोअर आहे त्या जागेला, त्या पोझिशनला काय बोलतात, ॲड्रेस बोलतात किंवा लोकेशन बोलतात. ठीक आहे. इच लोकेशन बिंग अ मिंट ऑफ 1 वर्ड ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रत्येक लोकेशनमध्ये काय असतं, नंबर ऑफ बिट्स असतात किंवा नंबर ऑफ बाईट्स असतात किंवा नंबर ऑफ वर्ड असतात. ठीक आहे. आणि ती इन्फॉर्मेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते, डिजिटल फॉर्ममध्ये असतात. म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये असते, बायनरी फॉर्ममध्ये असते. द साईज ऑफ मेमरी इज 2 नंबर्स. म्हणजे प्रत्येक म्हणजे द साईज ऑफ मेमरी इज 2 नंबर्स, एम इंटू एन. एम म्हणजे काय, नंबर ऑफ लोकेशन्स. एम म्हणजे काय, नंबर ऑफ लोकेशन्स. आणि एन म्हणजे काय, एन नंबर ऑफ बिट्स इच लोकेशन्स. म्हणजे ह्या कॅल्क्युलेशन्सला, ह्या फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात काय की साईज ऑफ मेमरी. साईज ऑफ मेमरी कशी काउंट केली जाते, एम इंटू एन. एम म्हणजे काय, नंबर ऑफ लोकेशन्स म्हणजे काय, नंबर ऑफ ॲड्रेस मल्टिफाय बाय एन म्हणजे काय, नंबर ऑफ बिट्स इच लोकेशन. म्हणजे प्रत्येक लोकेशन्समध्ये, प्रत्येक ॲड्रेसमध्ये किती बिट्स आहे त्याला काय बोलतात, एन बोलतात. ठीक आहे. द कॉमनली यूज व्हॅल्यूज ऑफ नंबर ऑफ वर्ड पर चिप आर 64, 256, 151, 2, 1024 एक्सेट्रा. म्हणजे कॉमनली कोणते नंबर ऑफ वर्ड्स यूज केलेले असतात चिपमध्ये, 64 असेल, 256 असेल, 512 असतील, 1024 असेल. दीज आर द एक्झॅक्टली वर्ड पर चिप. whereas the common values for the word size are 1, 4,
अँड 8. आता प्रत्येकाला हे कॅल्क्युलेशन माहिती असेल अशी अपेक्षा करतो मी. 1 बाईट म्हणजे किती बीट्स? एक बाईट म्हणजे 8 बीट्स. 4 बीट्स म्हणजे 1 निब्बल. ओके. आणि 1 वर्ड म्हणजे किती बीट्स? 64 बीट्स. ठीक आहे. 1 वर्ड म्हणजे किती बीट्स? 64 बीट्स. ओके. दिस एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन्स. नाव हिअर इज अ सिम्पल ब्लॉक डायग्राम. ही ब्लॉक डायग्राम कोणाची आहे? ब्लॉक डायग्राम ऑफ मेमरी डिव्हाइस. ओके. इथं आहे m इंटू n. m म्हणजे काय? नंबर ऑफ लोकेशन्स. n मीन्स फॉर नंबर ऑफ बीट्स. हिअर इज अ जस्ट ॲड्रेस लाईन्स. लाईक अ ॲड्रेस लाईन म्हणजे काय? नंबर ऑफ लोकेशन्स. हिअर इज अ n लाईन्स मीन्स फॉर डेटा इनपुट लाईक अ रेकॉर्ड इन्फॉर्मेशन्स. ओके. म्हणजे प्रत्येक ॲड्रेसमध्ये किती इन्फॉर्मेशन आहे, किती डेटा आहे, किती बिट्स आहे. ठीक आहे. नाव हिअर इज अ n लाईन्स मीन्स वॉट? जसं दिस अ पर्टिक्युलर अनदर लाईन्स. ओके. नाव नेक्स्ट इज अ कंट्रोल इनपुट्स. These control inputs are just controlling and managing and configure these all things properly and successfully. These are the simple diagram like a block diagram of a memory device. Okay, these are simple explanations what are exactly memory and memory organizations. I hope all of you understand. If you any doubt, any query, please ask me by message or call.